मेळघाटच्या चिखलदरा या ठिकाणी गेल्या 1 महिन्यांपासून पेट्रोल पंप बंद असल्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसलाय। चिखलदरा हे एक पर्यटन क्षेत्र असून या ठिकाणी महाराष्ट्रातून विविध भागांतून पर्यटक येत असतात, परंतु त्या पर्यटकांना पेट्रोल मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पेट्रोल पंप मालकांना याबाबत विचारणा केली असता ते थातूरमातूर उत्तरं देऊन जनतेची दिशाभूल करतायत, तर दुसरीकडे पुरवठा निरीक्षक यांना सुद्धा वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्यामुळे चिखलदरा शहरात अवैधरित्या 200 रुपये लिटर पेट्रोल आणि 150 रुपये लिटर डिझेल विकलं जात आहे। या गंभीर बाबीमुळे पुरवठा विभागाचं दुर्लक्ष असल्याचा सुद्धा आरोप या ठिकाणी केला जातोय। चिखलदऱ्यात आरके ऑटोमोबाईल हे एकमेव पेट्रोल पंप असून त्याच पेट्रोल पंपाच्या भरोशावर संपूर्ण चिखलदरा तालुक्यात पेट्रोलचा पुरवठा केला जात असतो। पुरवठा निरीक्षक यांनी आज या पेट्रोल पंपाला भेट देऊन संबंधित मालकाला तंबी दिलेली आहे। आज पेट्रोल येणार आहे 2 तासामध्ये त्यांनी सांगितलं की मालकासंग बोलणं झालं माझं। 2 तासामध्ये ते म्हणजे साहेब पेट्रोल चालू करतोय, पेट्रोल पंप 2 तासामध्ये चालू होऊन जाईल चिखलदऱ्याला। नाही झालं समजा तर पुढील कारवाई काय करणार? नाही झाल्यास आपण मालकाला सक्तीचं पत्र देऊ शकतो आणि संबंधित कंपनीला आपण पत्रव्यवहार करू शकतो। चिखलदरा शहरात जर आपण पाहिलं तर अवैधरित्या डिझेल पेट्रोलची विक्री सुरू आहे, आपलं काही याच्यावर नियंत्रण? तसं चिखलदरा तालुक्यावर आपलं नियंत्रणच आहे, असं कुठं आढळून आलं नाही आम्हाला। आम्ही व्हिजिट मारलेले आहे तरी आम्हाला कुठं असं आढळून आलं नाही अवैधरित्या विक्री चालू आहे।